अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं आणि याच पॅकेजच्या वितरणासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। साधारणतः 1 महिना झालं शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत होते। आता तुम्हाला तर माहितीच असेल की राज्य सरकारने 31,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं। आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले असले तरी अद्याप देखील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा झाला नाही आणि ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। आता राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम, लक्षपूर्वक पाहत चला, नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम या ठिकाणी वितरित करण्यामध्ये येत होते। आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता या ठिकाणी डबल नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर जर तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे जमा झाले असतील तर आता तुमच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम नेमकी कधी जमा होणार या संदर्भातील सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। आणि त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम नेमकी कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार ही देखील माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। आता तुमच्या खात्यावरती किती रुपये जमा झाले आम्हाला नक्की कळवा। जर तुमच्या खात्यावरती अद्याप देखील 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल तर आता तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम, त्यानंतर रब्बी अनुदानाची रक्कम आणि पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा होईल आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली आहे, त्यानंतर रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली आहे तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे। आता नुकसान भरपाईची रक्कम तुमच्या खात्यावरती जमा झाली नसेल तर नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम तुमच्या खात्यावरती कधी किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची तुम्हाला माहिती बघायला मिळणार आहे। आणि जर तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाई जमा झाली असेल, त्यानंतर रब्बी अनुदानाचे पैसे जमा झाले असतील तर आता तुमच्या खात्यावरती पीक विमा देखील कधी या ठिकाणी जमा होणार हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। फक्त 2 ते 3 मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले असतील किंवा ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। या ठिकाणी बघू शकता पेपरची अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। आता या ठिकाणी पाहू शकता तांत्रिक अडचणीमुळे अतिवृष्टी मदतीचे 355 कोटी रुपये पडून ई केवायसी मध्ये अडकले 5,42,000 शेतकरी। अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। त्याचबरोबर पीक विम्याची देखील रक्कम तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार हे देखील तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे, त्यासाठी लक्षपूर्वक बघत चला। आता या ठिकाणी पाहू शकता ई केवायसी अभावी बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही। आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आले आहे तर बघा, अतिवृष्टीमुळे आर्थिक संकटामध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून राज्य सरकारने 31,628 कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले। नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान भरून काढण्यासाठी ही मदत तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती पोहोचेल अशी आशा होती आणि त्यानुसार बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे देखील जमा झाले। परंतु बरेच असे शेतकरी देखील आहेत की त्यांच्या खात्यावरती तांत्रिक अडचणीमुळे 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा झाला नाही। ई केवायसी आणि इतर तांत्रिक अडचणीमुळे या निधीपैकी साधारणतः 355 कोटी शासनाच्या
तिजोरीमध्येच पडून आहेत. ई-केवायसी पूर्ण नसणे, आधार आणि बँक नोंदीतील विसंगती तसेच पोर्टलशी संबंधित त्रुटीमुळे अनेकांचे अर्ज अपूर्ण स्थितीमध्ये राहिले आहेत. यामुळे सुमारे 5,42,141 शेतकऱ्यांच्या नावावरची 355 कोटींची मदत अद्याप देखील शासनाकडेच अडकून राहिलेली आहे. मुख्य सचिवांकडून घेतलेल्या आढावामध्ये ही गंभीर बाब समोर आली आहे. मराठवाडा हा अतिवृष्टीचा सर्वाधिक म्हणजेच की मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका या ठिकाणी बसलेला असून या भागातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे अद्याप देखील जमा झाले नाहीत. आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे तर बघा, छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये देखील बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा झाले नाहीत. आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे तर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी किती तर 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं आणि त्यानुसार बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा झाली आहे. आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आहे तर 31,628 कोटींपैकी 355 कोटी रुपये या ठिकाणी म्हणजेच की अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले नाहीत. याचा अर्थ राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले असून फक्त या ठिकाणी काही म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले असून थोडेफार शेतकरी असे देखील आहेत की त्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा झाला नाही. तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील पैसे का जमा झाले नाही तर या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे ई-केवायसी आणि काही तांत्रिक अडचणीमुळे या ठिकाणी साधारणतः 5,42,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होऊ शकले नाहीत. तर अशा शेतकऱ्यांना सरकारनं काय सांगितलं आहे तर अशा शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून काही कामे करण्याचे सांगण्यामध्ये आले आहे. लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत वाटप करण्याकरिता 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं आणि हे पॅकेज शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा देखील झालं असलं तरी यामध्ये साधारणतः 5,42,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील पैसे जमा झाले नाहीत. म्हणजेच की या ठिकाणी 31,628 कोटींपैकी फक्त 355 कोटी रुपयांचा निधी हा वाटप करायचा राहिला आहे आणि बाकीचा सर्व निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी जमा झाला आहे. आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे का जमा झाले नाहीत तर याचा अर्थ या ठिकाणी ई-केवायसी अभावी आणि तांत्रिक काहीतरी अडचणीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होऊ शकले नाहीत असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे. आता जर तुमच्या देखील खात्यावरती पैसे जमा झाले नसतील, लक्षपूर्वक पाहत चला, जर तुमच्या देखील खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे तर अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी करा आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा. आता राज्य सरकारने जे 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं त्यामधून शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा केली जात होती. आता बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले असून साधारणतः 5,42,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे वाटप अद्याप देखील या ठिकाणी झाले नाहीत. या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे का जमा झाले नाहीत तर ई-केवायसी अभावी आणि तांत्रिक अडचणीमुळे या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही. जर तुमच्या देखील खात्यावरती साधारणतः 1 महिना झाला 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल तर तुम्ही ई-केवायसी करा. ई-केवायसी केली असेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची खात्री करा. जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा. जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल आणि तुम्ही पुन्हा या ठिकाणी ई-केवायसी आता केली की लगेच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. जर तुमच्या आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा जेणेकरून लगेच तुमच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा केले जातील. अशा पद्धतीने ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ ई-केवायसी करा आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा. या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे 5,42,000 शेतकऱ्यांचे 355 कोटी रुपये या ठिकाणी सरकारच्या तिजोरीमध्ये पडून असल्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे. आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करणे देखील अत्यंत आवश्यक आहे. जर तुमच्या देखील खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर तात्काळ ही 2 कामे करा. आता काय झालं आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी
ही 2 कामे केली आहेत आणि तरी देखील त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत. आता जर तुम्ही ई-KYC देखील केली असेल, जर तुमच्या आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी देखील लिंक असेल आणि तरी देखील तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील, तर अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे, अशा वेळी तुम्ही तहसीलमध्ये जाऊन तहसीलदाराशी संपर्क साधू शकता. आणि सरकारनं काय सांगितलं आहे, तर सरकारने सध्या ई-KYC करण्यासाठी आणि ज्या शेतकऱ्यांच्या आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल, तर अशा शेतकऱ्यांना आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करण्याचे सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आले आहे. जर तुम्ही ही सर्व कामे पूर्ण केलेली असेल आणि तरी देखील तुमच्या खात्यावरती पैसे जर जमा झालेले नसतील, तर अशा वेळी तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी तहसीलदाराशी संपर्क साधू शकता. आणि तहसीलदाराशी संपर्क साधल्यानंतर तुमची जी काही तांत्रिक अडचण असेल ती दूर केली जाईल आणि तुमच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होतील. आता हा जो म्हणजेच की या ठिकाणी नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानासंदर्भातील ही महत्त्वाची अपडेट होती. म्हणजेच की शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले आहेत आणि ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील, तर अशा शेतकऱ्यांनी ई-KYC करा, आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा. जर ही 2 कामे केली असतील तर तहसीलमध्ये तलाठ्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. आता नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाबद्दलची ही आपण महत्त्वाची अपडेट या ठिकाणी बघितली आहे. आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती म्हणजेच या ठिकाणी राज्यामध्ये साधारणतः नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपैकी साधारणतः 92% शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली आहे. आणि ज्या देखील साधारणतः 8% शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील, तर अशा देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे कोणत्याच शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही. सरकारने देखील सांगितलं आहे की प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होणार, त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची या ठिकाणी काहीच गरज नाही. आता आपण या ठिकाणी नुकसान भरपाई बद्दलची आणि रब्बी अनुदानाबद्दलची महत्त्वाची अपडेट बघितली. त्यानंतर आता या ठिकाणी पीक विम्या संदर्भातील देखील अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर लक्षपूर्वक पाहत चला. राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारनं 31,728 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं आणि त्यामधून शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम, रब्बी अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा होत होते. आणि राज्य सरकारच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार राज्यातील साधारणतः नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपैकी 92% शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले आणि जे उर्वरित 8% शेतकरी राहिले आहेत, तर अशा देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे आता जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही. आता ही झाली ई-KYC आणि रब्बी अनुदानासंदर्भातील अपडेट. त्यानंतर आता पीक विमा कधी मिळणार असा देखील बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. कारण की राज्य सरकारने देखील हेक्टरी 17,000 रुपयांचा पीक विमा देण्याचे आश्वासन दिले होते. आता नुकसान भरपाई जमा झाली आहे, रब्बी अनुदानाची रक्कम देखील बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाली आहे. त्यामुळे आता पीक विम्याची रक्कम नेमकी कधी जमा होणार याकडे आता बऱ्याच शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. आणि त्यातच आता पीक विम्या संदर्भातील देखील अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. या ठिकाणी बघू शकता, जानेवारी पासून मिळणार पीक विम्याचा परतावा, अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी आपल्याला बघायला मिळत आहे. पीक विमा योजनेअंतर्गत मागील खरीप हंगामातील पिकांचे कापणी प्रयोग पूर्ण झाले आहेत. त्यामध्ये मूग असेल, उडीद, सोयाबीन, कापूस या पिकांचा समावेश आहे. कांदा, तूर व मका या पिकांचे कापणी प्रयोग अंतिम टप्प्यामध्ये आहेत. पीक कापणी प्रयोगानंतर त्या पिकांच्या आलेल्या उत्पन्नाची माहिती शासनाला पाठवण्यामध्ये आली आहे. बाकीच्या पिकांच्या उत्पन्नाची देखील माहिती डिसेंबर अखेरीस शासनाला पाठवली जाणार आहे. आणि त्यानंतर अपेक्षित उत्पन्न, उंबरठा उत्पन्न व मागील 7 वर्षातील उत्पन्नाची सरासरी यातून सध्याचे कमी आलेले उत्पन्न निश्चित होईल आणि त्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा होईल. आता एकंदरीत जर या ठिकाणी शासकीय म्हणजेच की प्रक्रिया लक्षात घेता साधारणतः जानेवारी महिन्यापासून तुमच्या देखील खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा केली जाईल. कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार, तर ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरला होता, तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असेल, ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते, तर अशा शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही. जानेवारी पासून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची देखील रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे. आणि सध्या जे शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदत जमा केली जात आहे या ठिकाणी
नुकसान भरपाईची रक्कम आणि राज्य सरकारने रब्बी हंगामाकरिता या ठिकाणी अनुदान देण्याची घोषणा केली होती. म्हणजेच की रब्बी हंगामामध्ये पेरणीकरिता खते बी बियाणे खरेदीकरिता राज्य सरकारने हेक्टरी 10,000 रुपये देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त या ठिकाणी रब्बी अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती सध्या जमा केली जात आहे आणि जानेवारी महिन्यापासून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे. हेक्टरी 17,000 रुपयांचा पीक विमा देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाईल. अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट होती आणि ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी करा. त्याचबरोबर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा. जर या ठिकाणी ई-केवायसी केली असेल, आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल आणि तरी देखील खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर अशा वेळी तुम्ही तहसीलमध्ये जाऊन तलाठ्याशी संपर्क साधू शकता. अशा पद्धतीची ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती. अपडेट कशा प्रकारे वाटली आम्हाला नक्की कळवा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.